हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहोत. सगळ्यात आधी बघू क्वेश्चन नंबर 5. इन फिगर 2.22 रे एई पॅरलल टू रे बीडी. सो ते लिहून घेतलं. रे एएफ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ईएबी. हे सेकंड दिलेलं आहे. रे बीसी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एबीडी. या तीन इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये दिलंय. प्रूफ करायचं आहे की लाइन AF इज पॅरलल टू लाइन BC. सो ही जी AF लाइन आहे ही लाइन BC ला पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं होतं की रे AF बायसेक्टर आहे अँगल EAB ला. सो हा आहे अँगल EAB आणि हा बनला आहे दोन अँगलने. पहिला अँगल आहे EAF आणि दुसरा अँगल आहे FAB. सो आपण तेच लिहिणार. अँगल EAB इक्वल टू अँगल EAF प्लस अँगल FAB. EAF ची व्हॅल्यू आहे x, अँगल FAB ची व्हॅल्यू पण x आहे आणि हे आलं 2x. सो अँगल EAB ची व्हॅल्यू आली आहे 2x. सेकंड स्टेटमेंट दिलं होतं की रे BC इज बायसेक्टर ऑफ अँगल ABD. सो आता आपल्याला माहिती आहे की हा आहे रे BC आणि हा बायसेक्टर आहे अँगल ABD ला. तर अँगल ABD कोणत्या दोन अँगल पासून बनला आहे? अँगल ABC आणि अँगल CBD. ABC आणि CBD दोघांची व्हॅल्यू y आहे. सो आपण इथं लिहिणार की अँगल ABD इक्वल टू आलं 2y. आपण दोन अँगलची व्हॅल्यू काढल्या. अँगल EAB ते आहे 2x आणि अँगल ABD विच इज 2y. क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं की ही लाइन आणि ही लाइन पॅरलल आहे. सो यांना आपण एक्सटेंड करून घेऊ आणि लाइन AB आहे ट्रॅव्हर्सल लाइन. सो तेच आपण लिहिलंय की रे AE पॅरलल टू रे BD, लाइन AB इज ट्रॅव्हर्सल. याच्यावरून आपण सांगू शकतो की हे जे दोन अँगल आहे हे आहेत अल्टरनेट इंटेरियर अँगल. आणि अल्टरनेट इंटेरियर अँगल थेरम काय म्हणतो की तुमच्याकडे दोन पॅरलल लाईन असेल, एक ट्रॅव्हर्सल लाईन असेल तर अल्टरनेट इंटेरियर अँगल सेम असतात. ठीक आहे. सो इथं आलं 2x इक्वल टू 2y. दोघांकडून 2 कट झाला तर x इक्वल टू आलंय y. सो आता डायग्राम मध्ये बघा x कुठं आहे हा आणि y आहे हे. दोन अँगलला आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की लाइन AF पॅरलल आहे लाइन BC ला, हे प्रूफ करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला हे अँगल लागणार आहे. आपण याच्यावरून हे सांगू शकतो की जे दोन अँगल आहे FAB ज्याची व्हॅल्यू आहे x ते इक्वल टू येणार अँगल ABC ला आणि हे दोन अँगल आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल. सो आपण आता यूज करणार अल्टरनेट अँगल टेस्ट. ही टेस्ट काय म्हणतं की जर तुमच्याकडे दोन अल्टरनेट अँगल असेल आणि ते दोन लाईनने फॉर्म होत असतील तर त्या दोन लाईन पॅरलल आहेत, हे आपल्याला अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणतं. आता आधी तर मी हे डायग्रामचं सगळं इरेज करते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. आपल्याकडे दोन अँगल आहे. हा झाला अँगल AFAB ज्याची व्हॅल्यू आहे x आणि दुसरा आहे अँगल ABC ज्याची व्हॅल्यू आहे y. हे दोघं अल्टरनेट अँगल पण आहे आणि कॉन्ग्रुएंट पण आहे म्हणजे इक्वल पण आहे. पण हे दोन कोणत्या लाईनने बनत आहे? लाइन AF आणि लाइन BC. सो आपण सांगू शकतो की अँगल FAB equal to angle ABC. Hence, line AF parallel to line BC. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. सो अशा प्रकारे आपण प्रूफ केलं आहे की लाइन AF ही पॅरलल आहे लाइन BC ला. इथं हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व झालेला आहे. आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 6 कडे.
A traversal of EF of line AB and line CD intersect the line at point PQ respectively. Ray PR and ray QS are parallel. So ray PR ही ray QS ला parallel आहे. हे दोन parallel आहे. Ray PR, ray QS are parallel and bisector to angle BPQ आणि angle PQC. प्रूफ करायचं आहे की लाईन AB पॅरलल आहे लाईन CD ला. सो याच्यामध्ये काय प्रूफ करायचं आहे की लाईन AB आणि लाईन CD एकमेकांना पॅरलल आहे. इथपर्यंत कळालं क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे ते. आता आपण स्टार्ट करू. पहिले सगळ्यात आधी काय दिलं होतं की रे PR बायसेक्टर आहे अँगल BPQ ला. सो हा झाला अँगल BPQ आणि ही झाली रे PR. सो आपण इथं नाव देणार अँगल X आणि हा पण येणार X. आता सेम का दिलं, कारण तो बायसेक्ट करतोय म्हणजे इक्वली डिवाइड करतोय. सो इथं आपल्याला मिळालं की BPQ इक्वल टू अँगल BPR प्लस अँगल RPQ आणि दोघांची व्हॅल्यू आहे X. सो याचा अर्थ आला की अँगल BPQ इक्वल टू 2x. क्वेश्चन मध्ये दिलं होतं की हा जो रे QS आहे हा सुद्धा बायसेक्ट करतोय अँगल PQC ला. सो ह्या अँगलला आपण इथं काय देणार, मग हा आहे Y आणि हा सुद्धा आहे Y. सो आपण लिहिणार की PQC बनलाय अँगल PQS ने प्लस अँगल SQC ने. या दोघांची व्हॅल्यू आहे Y म्हणून अँगल PQC इक्वल टू आलं 2y. सो आपल्याला इथं मिळालं की अँगल BPQ इक्वल टू 2x आहे आणि अँगल PQC इक्वल टू आहे 2y. क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे की ह्या ज्या दोन लाईन आहे या पॅरलल आहे. सो कोणत्या लाईन पॅरलल आहे, रे PR आणि रे QS. आता ही जी लाईन आहे ही झाली ट्रॅव्हर्सल लाईन. सो लाईन PQ इज अ ट्रॅव्हर्सल लाईन. याच्यावरून आपण काय सांगणार, आधी मी हे रब करते म्हणजे आपल्याला क्लिअर होईल की काय सांगायचं. याच्यावरून मी काय सांगते की ह्या दोन पॅरलल लाईन आहे, ही एक ट्रॅव्हर्सल लाईन आहे. तर याच्यापासून जे अँगल बनताय हे अँगल आहेत अल्टरनेट इंटेरियर अँगल. सो परत अल्टरनेट इंटेरियर अँगल थेरम नुसार अँगल RPQ इक्वल टू अँगल PQS. RPQ काय होता, X जो आपण मागच्या डायग्राम मध्ये काढला. PQS काय होता, Y. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 2x आणि 2y. 2x म्हणजेच काय, अँगल BPQ. 2y म्हणजे काय, अँगल PQC. सो हे दोन अँगल सेम आले. याच्यावरून आपण यूज करू शकतो अल्टरनेट अँगल टेस्ट. आता ही अल्टरनेट अँगल टेस्ट कशी काम करते हे डायग्राम मध्ये बघू. काय सांगितलंय की अँगल BPQ हा अँगल इक्वल आहे PQC ला. जर दोन अल्टरनेट अँगल इक्वल असतील तर ही जी लाईन AB आहे आणि लाईन CD आहे ज्याच्यावर ते अँगल बनले ते पॅरलल लाईन्स असतात. सो आपण इथं काय लिहिणार की अँगल BPQ इक्वल आहे अँगल PQC ला आणि हे आहेत अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आणि हे कोणत्या लाईनने बनले, हेन्स लाईन AB पॅरलल टू लाईन CD. कारण या दोन लाईननेच हे अँगल बनले म्हणून हे अँगल पॅरलल आहेत. अँगल म्हणण्यापेक्षा सॉरी हे लाईन पॅरलल आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.